हिशोबानं जे आहे हो ते आता तेव्हा थोडं माहिती एवढं की आपल्याला नेमकं ॲडमिट सहन करावंच लागलं. मग इकडे पाहिजे आईनं पण डोक्याला बांधलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आत्ताच इकडं घरी आलेलं आहे आणि मेन म्हणजे घरामध्ये सर्व पसारा झालेला आहे आणि बरंचसं जे आहे सामान पण घेऊन जायचं आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये की जसं प्रॅक्टिकल दवाखान्यामध्ये नेलं होतं आणि सोनोग्राफी पण जे आहे केली होती. कारण मॅडम सांगितलं होती का सोनोग्राफी वगैरे करायची आहे, त्यामध्ये काय सांगतात ते पण चालू होतं. तर मॅडमने जे आहे त्यामध्ये नाळ सांगितलेलं आहे, बाळाला जे असतात ना गळ्याला नाळ, ते नाळ सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी लगेच ॲडमिट करावं लागलं. कारण पहिलं चालू होतं किंवा जमलंच तर आपण घरी जाऊ चेकअप वगैरे करून सोनोग्राफीमध्ये जर सांगितलं तर ॲडमिट करू. तसंच झालेलं आहे. मेन आज जे आहे मॅडमने सांगितलं होतं किंवा आता जे आहे घरी नेल्यापेक्षा तुम्ही ॲडमिट करून घ्या. त्याच्याच हिशोबाने मग जे आहे ॲडमिट वगैरे केलेलं आहे आणि इकडे घरी पण आलेलं आहे. आता घरी तर जे आहे सर्व सामान वगैरे न्यायचं आहे, ब्लँकेट वगैरे काढलेलं आहे इकडं, सोबत जायचं आहे. आणि म्हटलं तर कारण गेलो दुपारच्या टायमाला, त्याच्यामुळे टिफिन पण नव्हता केलेला, टिफिन पण घेऊन जायचं आहे, टिफिन पण करून चालवायचा. चला चला कसं टाकली आता. हां हो, आणि एकदम तिकडे थांबलेला आहे. हां आणि सकाळी काही जेवण नाही झाले, काही नाही बरोबर. पण सर्व असं घाईमध्येच चालू आहे. कारण एकदम पहिलं तर चालू होतं किंवा ॲडमिट करायचं, ते पण क्लिअर झालं किंवा आता ॲडमिट करावंच लागते. आणि वेगळे डबे पण नव्हते नेले. लगेच मग आता इकडं सामान वगैरे घ्यायसाठी आलेलं आहे. आणखी आता जसं ब्लँकेट वगैरे घेतला, डबा पण घ्यायचा आहे, आणखी बरंचसं सामान आहे. कारण नेताना आपण काही ॲडमिटच्या हिशोबाने गेलो नव्हतं, काही थोडंफार सामान घेतलं होतं किंवा जर वेळेवर सांगितलं तरच ॲडमिट वगैरे होऊ त्याच्या हिशोबानं. पण सोनोग्राफी झाल्याच्यानंतर तुम्हाला माहीत असं काय झालं तर की तिथं थांबावं लागलं. आणि आता लगेच जायचंच आहे. सगळं तयारी झालेलं आहे, इकडं सर्व सामान वगैरे भरलेलं आहे आणि ब्लँकेट वगैरे घेतलेले आहे. कारण थंडी पण खूप आहे. थंडीच्या हिशोबानं जे आहे हो ते आता तेव्हा थोडं माहिती एवढं की आपल्याला नेमकं ॲडमिट होणारच आहे. कामापुरतं नेलं तर फक्त. पण आता बराच उशीर झालेला ना, 10 वाजत आलेला आहे ना. 10 वाजता म्हटल्यावर का वेळेवर लागणारच आहे. आणि पुन्हा बरेच जण सोबत पण आहे, तर 2-4 जण आहे. आणि त्यातले मी पण अपडाऊन जे आहे बरंचसं इकडचं तिकडे करण्यासाठी गाडी आहे, ते बरं झालं, चांगलं आहे वेळेवर. आणि जास्त दूर पण नाही आहे, त्याच्यानं सर्व होतं आहे व्यवस्थित. ऐकलं झालं इकडं आणि निघायचं आता दरवाजा गेला लावून सर्व. खिडक्या दरवाजे पॅक करून घ्यायचे. झालं चल पटकन तिकडे एकटेच आहेत ते पण दोघीजण. तर आत्ताच हॉस्पिटलमध्ये आलेलं आहे आणि बघा इकडे जे आहे मेडिसिन पण आणलं आत्ताच. किंवा थोडंसं जे आहे वेळेच्या आधी लगेच मेडिसिन वगैरे सांगतात ना आल्याबरोबर, त्याच्या हिशोबानं. आणि मेन म्हणजे इकडं त्रास पण चालू होता, बराचसा त्रास. कारण पहिली गोष्ट कालपासून पाहिलं असेल तुम्ही जे आहे व्हिडिओमध्ये आवाज पण नव्हता येत राधिकाचा, त्याच्यामुळेच एकदम जे आहे आल्याबरोबर जसं वरती ॲडमिट केलं तसं डायरेक्ट अंग टाकून दिलेलं आहे इकडं. काय करणार आता, शेवटी परिस्थिती जशी आहे तशी आहे. खूप भीती वाटते. भीतीचं नसते मग, आता साहजिकच आहे, एवढं असतेच ते, एवढं जे आहे पेन होतच असते. मग सहन तर करावंच लागलं. मग इकडे पाहिजे आईनं पण डोक्याला बांधलेलं आहे. हो ना, आता कसं आहे इकडं घरून दारी, दवाखाना, घर, घरी स्वयंपाक केला, घरी घेऊन आली, थोडं रस्त्यानं थंडगार आहे ते पण आहे. आणि मेन म्हणजे की वेळेवर सांगितलं की ॲडमिट करायचं. आता ॲडमिटचं तसं चालू नव्हतं, जरी तयार केली होती पण मागं पुढे चालू होतं. आपण चेक करायला हां, पण फक्त आपण म्हटलं होतं की बॅगा वगैरे भरलेल्या आहेत, पण डॉक्टरांनी म्हटलं की डायरेक्ट ॲडमिटच करावं. मग
मग तसंच झालं ना, असं वाटलं नाही की लगेच ॲडमिट वगैरे करतील. आणि वेळेवर सर्व मेडिसिन पण आणलं, कारण माझ्या मागे पण किती गडबड, मेडिसिन आणा, हे करा, घरी जा. हां मेडिकल चालू करणं. मग आता पुन्हा कसं अभि तरी होता काल मदत करायला, आज ते पण नाही आहे, बरेच जण नाही ना. आता थोड्या वेळात ते भेटून पण गेलेले आहे. पिंकी ते आले होते ना भेटीला. थोडंसं बरं वाटते कोणी आलं तर. आणि पहिले कन्फर्म नव्हतं की बा काय होईल काही नाही. आता असून उद्या आले तर ठीक आहे म्हटलं, ॲडमिट करायला काय हरकत नाही, कारण डॉक्टरांनी सांगितल्यावर करावंच लागते. आणि डॉक्टर पण येऊन गेले ना आत्ता, चेकअप वगैरे केलं त्यांनी. अभि येईल आता सकाळी येतो म्हणे, भाऊजीला फोन होता येईल सकाळी. हां त्याचा परत पेपर आहे ना, आई मी 40 निघून येईन म्हणे घरी. डॉक्टर काय म्हणे आत्ताच लगेच चेकअपला आलं तिथं. चेकअप केलं सकाळी, बघून मेडिसिन वगैरे. हो ना, मेडिसिन घेऊन या म्हणे पटकन. मला आणलं ना लगेच, तात्काळ मेडिसिन आणलं सांगितल्याबरोबर. जे थोडंसं आहेच म्हणे पेन वगैरे, पण काही सांगतायत म्हणे की शेवटी रात्रभरात पण होऊ शकते, नाहीतर मग वेळ पण लागू शकते. ते आता आपल्याला नंतर समजणार नेमके काय आहे काय नाही, तर की आता रात्रभरात डिलिव्हरी होऊ शकते किंवा मग दुसऱ्या दिवशी पण होऊ शकते. तर जे आहे ॲडमिट वगैरे केलेलं आहे. हां आणि मेन आपल्याशी अर्जंट कारण होतं ना सोनोग्राफीमध्ये, नाळ वगैरे सांगितलं ना. मग घरी गेल्यापेक्षा त्रासही होत होता, जीव गुदमतला झाला होता हिचा राधिकाचा कालपासून. म्हणजे पोट वगैरे दुखत नाही, त्याने तुला पेन नाही होतं जास्त, नाळ असल्यामुळे सोनोग्राफी आपल्याला करायला लागली. हां मग तेच ना, त्याच्यात नाळ असले तर काय होते की बाळाचं जे आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे खाली येण्याचा जो चान्स आहे तो कमी असतो, असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे ॲडमिट करून टाका म्हणे, जेणेकरून आपलं वारंवार लक्ष पण राहील. आता घरी आपण जसं रात्री 12 वाजता 2 दिवस झाले असं झालं, तर तिसरा दिवस आजचा रात्री 12 वाजता करणार आहे का आपण असं नेहमी? तेच ते म्हणूनच तर मग ॲडमिट करत चान्स घेतला ना, आणि सांगितलं तर लगेच मग आपण पाहिलं नाही जास्त. बरं आहेच तसं, आणखी मामी पण आहेतच इकडे तसं सपोर्ट करायला, कंटिन्यू सांगायला पण. शेवटी हां ते कसं एकमेकीला असलं सोबत, मला पण हे देते तर हिंमत. दुखणं तर आपल्याला सोचावंच लागत असते, आणि साहजिकच आहे, एवढं जे आहे त्रास व्हायलाच पाहिजे. आता ते सलाईन वगैरे लावणार आहे, थोड्या वेळात येणार आहे, सलाईन पण लावायचं म्हणत आहे. मेडिसिन पण आणलेलं आहे पूर्ण, आणखी सांगितलं डिलिव्हरीचं सामानचं जे असतं मेडिसिन सर्व आणलेलं आहे. फाईल पण आहे इकडं. हां हो, फाईल असेल ना तिथं राहते, डॉक्टरला पण राहते, नाही ते चेक करत राहतात, इकडं पण राहते. आहे थोडं थोडं आता रात्रभर मेडिसिन चालणार आहे, जेवढं काही मेडिसिन आहे तेवढं. रूम का बरं स्पेशल केली, कारण जनरलमध्ये आपल्याला जास्त कारण वास पण खूप होता. जनरलचा विषय वेगळा असते. आता रूम जर बघितली तर हे स्पेशल आहे, आणि फोटो पण आहे इकडे मस्त गजानन महाराजाचा. हां आपण जनरलमध्ये राहिलो असतो, पण कसं इतके जण राहू पण नाही. हो ना, जनरलमध्ये तेच असते ना, एवढे जण नाही राहू शकत जनरलमध्ये, 1-2 जण राहते. कवा येत होता, नाही तर घरी जात होता खाली, तरी कोणाला राहू देत नाही, राहू देत नाही. मेडिकल आणा कोण आणून देतात आपल्याला. याला पुरुषाला म्हणतात की तुम्ही बाहेर थांबा, तुम्ही येऊ नका जास्त आतमध्ये, जास्त लेडीजला येऊ देत होतात. ते पण 2 जण इथं पण लिहिलेलं आहे ना, 2च व्यक्तीच थांबेल पेशंट. तरी आता जे आहे आपल्या व्हिडिओमध्ये बरेच जण वेगवेगळं सांगत आहे, पण तेच जे आहे की मेन जे आपले व्हिडिओ आहे ते चालूच राहतात. की आता फोन जाते, कोणाला फोन वेगळा जाते माहिती, किंवा कोणी वेगळं सांगत असेल ते वेगळं आहे, पण आपलं जे आहे कंटिन्यू ते चालूच आहे. आपण जे आहे ते सांगत आहे, तर नाही घ्यायला लागत एवढं ताण, सर्व व्यवस्थित होते देवाच्या कृपेनं. तू पण डोक्यावर हात ठेवून जास्त जे आहे बांधायचा काही प्रयत्न करून झेंडूबाम वगैरे लावून ताण घेऊ नको जास्त, सर्व व्यवस्थित. गजानन बाबा आहेच शेवटी. तर असं आहे.
शेवटी जे आहे घरून तर दर्शन वगैरे घेऊनच निघालं होतं, हो. त्याच्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही, सर्व व्यवस्थित होते. ताण घ्यायचा नाही, देवच करतो. हां नॉर्मल राहायचं. तू खूप घाबरते म्हणून डॉक्टर तसंही आपलं व्यवस्थित आहे ना आधीपासून, नॉर्मल. घाबरण्याचं आधीपासून ताण नाही, मग आता कशाला घाबरायचं. आधीपासून 9व्या महिन्यापासून सर्व व्यवस्थित होतं ना, मग आता थोडंसं जे आहे थोडंसं असतेच काही ना काही शेवटी. सहन तर करा. हां सहनही करायला होते आणि काही ना काही असतं सोनोग्राफीमध्ये, याच्यात नाही त्याचं मनावर नसतं घेत. शेवटी जे आहे नॉर्मल व्हायचं नॉर्मल होईल, सिझर व्हायचं तर सिझर होईल, ते आपल्या हातात आहे का. आपल्या हातात फक्त आपल्या हातात जेवढं आहे की जेवढी चिंता कमी करता येईल तेवढी चिंता कमी करायची, तेच. बाकीचं आहेच देव बघणारवाला. मन असं पक्क ठेवावं लागतं. हां काहीच नाही. तेच. काहीच घाबरायचं काम नाही. जसं तसं तर येथील डबल आणखी पुन्हा एकदा राऊंड चालूच राहतात. सरांचा राऊंड राहते, मॅडमचा राऊंड राहते, चालूच. आणि ते ताई पण आहेत बाहेर बसलेल्या, त्यांचा पण राऊंड आहे. स्पेशल ते राहिलेले आहेत बघा, इकडं जे आहे स्पेशल आहे, तिकडं राऊंड वगैरे चालू राहते त्यांचा. त्याच्यामुळे ताण वगैरे घ्यायचा नाही, काही असलं तर लगेच सांगायचं. जसं मी आहे, आई आहे, सर्व आहे. ठीक आहे, तर चालते. असं आहे आता तुम्हाला समजणार नेमके रात्रभरात नाही काय होईल. त्रास वाटतो. हां त्रास वाढतो का कमी होतो, तसं त्रास आहेच थोडासा. आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे नेमके की बा डिलिव्हरी नॉर्मल झाली का सिझर झाली, काय झालं. तर बाकीचं जे आहे थोडंसं आहेच, कारण सध्या जे आहे हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे. कसं टेन्शन नसतं, हां प्रत्येकाला असं वाटते ना नॉर्मल झालंच पाहिजे, पण ते आपल्या हातात नसतं. चालते. असं आहे. कसं आहे, सोसणं आपल्या हातात आहे. हो हिंमत देणं. चालते. तर असं चालूच आहे जे आहे ते, नेमकं उद्याला समजणार आहे काय आहे काय नाही. तर हा व्हिडिओ पण आता खूप मोठा होत आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.